तर वॉटर गटर मीटर या व्यतिरिक्तही कुटुंबाप्रमाणे सगळे जिव्हाळा निर्माण केलेला आहे। नमस्कार, माझ्या प्रभागातील प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, माझा प्रभाग क्रमांक 27 क या पॅनल मधून मी उभी आहे आणि माझं नाव आहे सौ सरोज रोहिदास पाटील। तुम्हाला माहितच आहे, मी गेले 3 टर्म नगरसेविका होते आणि आता ही माझी 4थी टर्म असणार आहे। आणि तुम्ही बघितलंय की ज्या वेळेस मी नगरसेविका होती त्यावेळेस माझ्या प्रभागात मी अनेक विकास कामं केलेली आहेत। मोठी कामं सांगायचं तात्पर्य असंच आहे की मी माझ्या प्रभागामध्ये आयकर कॉलनी येथे आग्रोळी टू शहाबाद असा स्कायवॉक उभारलेला आहे। त्याचप्रमाणे गार्डन्स केलेले आहेत, रस्ते केलेले आहेत। आता तुम्ही बघाल की टीओपी चे कॉन्क्रिटीकरण रस्ते आहेत ते केलेले आहेत। म्हणजे मी अशी अनेक विकास कामं केलेली आहेत। आज 3 टर्म मध्ये नगरसेविका असताना मी प्रभागातील जे मतदार आहेत आणि माझ्या ज्या बंधू आहेत त्यांच्यासाठी मी अनेक विकास कामं केलेली आहेत। आज जो शिवसेना पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे, आज अधिकृत उमेदवार म्हणून मला उमेदवारी दिलेली आहे, त्याचं सोनं मी करणार आहे। तुम्ही बघाल की माझं पॅनल क्रमांक 27 हे अ मध्ये आहेत भारती कोळी, ब मध्ये आहेत पूनम पाटील, क मध्ये मी स्वतः सौ सरोज रोहिदास पाटील आणि ड मध्ये आहेत अमित पाटील। हे आम्ही चारही उमेदवार हे नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे आणि आपल्या प्रभागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे यांनी काम केलेलं आहे। आणि तुम्ही बघत आहात की नगरसेवक म्हटलं तर वॉटर गटर मीटर या व्यतिरिक्तही कुटुंबाप्रमाणे सगळे जिव्हाळा निर्माण केलेला आहे। अनेक मतदार हे आम्हाला स्वतः येऊन आम्हाला सांगत आहेत की तुम्ही आमच्या घरातले एक मेंबर आहात। त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हटलं तर हा एक प्रशासन आणि नागरिक ह्याच्यामधला हा शासनापर्यंत किंवा प्रशासनापर्यंत जे नागरिकांचे प्रश्न पोहोचवायचे असते त्याच्यामधला हा एक दुवा असतो आणि तेच काम आम्ही प्रशासनामार्फत पोहोचवण्याचं काम आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून करत असतो। आज येणाऱ्या 15 तारखेला निवडणूक आहे। माझी मतदार बंधू भगिनींना निवेदन आहे आणि विनंती आहे की आपली लोकशाही बळकट करण्यासाठी चांगला लोकप्रतिनिधी आपण निवडला पाहिजे आणि मतदानही केलं पाहिजे, कारण मतदान हा सर्वांचा अधिकार आहे। आपल्या एक मतदानाने इतिहास घडू शकतो। तुम्ही बघाल आपल्या आजूबाजूचा परिसर किंवा आपला पर्यावरण आपल्याला नीट नेटकं स्वच्छ कसं ठेवा यासाठी तुमचा लोकप्रतिनिधी ही 24/7 काम करणारा असला पाहिजे। आज आम्ही शिवसेनेचे सगळे उमेदवार हे कार्यकर्त्यासारखं आम्ही काम करतोय। आज आम्ही आदरणीय आमचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे आम्ही कार्यकर्ते आहोत। ते जसं 24/7 काम करत आहेत तसेच आम्ही आमच्या प्रभागात काम करत आहोत। आज त्यांनी महाराष्ट्र आपला विकसित कसा होईल याच्याकडे त्यांचं ध्येय आहे आणि आमचा प्रभाग विकसित कसा होईल, आमचा प्रभाग बळकट कसा होईल यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी काम करणार आहोत। आम्ही अनेक विकास कामे करणार आहोत। आमच्या समोर अनेक अजेंडा, चांगल्या विकास कामाचा अनेक अजेंडा आहे। त्यामुळे आपलं नवी मुंबई शहर हे स्वच्छ सुंदर असण्याबरोबरच नवी मुंबई शहराचा झपाट्याने कसा विकास होईल आणि आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेवर आपला भगवा झेंडा कसा फडकेल हे आम्ही सगळे उमेदवार प्रयत्नशील राहणार आहोत। त्यामुळे येणाऱ्या 15 तारखेला प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे हे मी आपल्याला विनंतीपूर्वक अपील करू इच्छिते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।